आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गोष्टी वेळच्या वेळीच व्हाव्यात. अगदी 100% बरोबर बोलला जावई बापू. करेक्ट डॅड. आणि आता इतर कामांपेक्षा लाईफ पार्टनर जास्त महत्वाचा आहे ना. मी माझा पासपोर्ट देते तुम्हाला. एवढी कसली घाई आहे? अख्खा दिवस आहे. आज घरात पूजा आहे ना सुनबाई, त्याची तयारी करा. हनीमूनच्या प्लॅनिंग साठी काय बक्कळ दिवस आहे. येस मामा, मी तुमच्या शब्दाबाहेर आहे का? तुम्ही म्हणाल ना तसंच होईल. डोंट वरी. गुड, व्हेरी गुड. अमृता. हाँ? अरे हे सरबत आपल्या नवीन सुनबाईसाठी आणि त्यांनाच द्यायचा. हो सर. जा बरं लवकर दे. मॅडम, तुमच्यासाठी सरबत आणलंय. ठेव इथे, मी घेते नंतर. नाही, आधी सरबत प्या, तरच मी इथून जाईन. अगं ओके. मॅडम, सुनबाईंना बोलवा. हो. इशिता, आमच्या लाडक्या सुनबाईंना म्हणावं पूजेची तयारी झाली. हो. ताई, ताई चल. ताई रूम मध्ये नाहीये. अशी न सांगता कुठे गेली असेल ती? सुनबाई कुठे? ताई तिच्या रूम मध्ये नाहीये. व्हॉट? काय? रूम मध्ये नाहीये म्हणजे कुठे गेली अशी? मी बघून येतो मामा. 1 मिनिट. कोणी कुठेही जायची गरज नाहीये. अगं कुठे होतीस तू? इशिता गेली रूम मध्ये तुला शोधायला, तू नव्हतीस. कारण मी तिथे नव्हतेच. आजी, या घरातली सून म्हणून आज माझा पहिला दिवस आहे. सो मी विचार केला, ज्या स्वीट सासूबाईंमुळे मी या घरची सून झाले त्यांच्यासाठी काहीतरी स्वीट बनवायला हवं ना, म्हणून त्यांची फेवरेट स्वीट डिश केली आहे, खीर. मम्मा, स्पेशली फॉर यू. वाह, क्या बात है. Oh, that's very nice of you, but
आम्ही शुगर बंद केली. मम्मा आय नो दॅट, म्हणून मी त्यात शुगर फ्री घातलंय. मला तुमची काळजी नसेल का? घ्या टेस्ट करा. अगं सुनबाई एवढं प्रेमाने भरवते तर खा ना. इच्छा नाही. म्हणजे आत्ता खायची इच्छा नाहीये, आम्ही नंतर खाऊ नक्की. नम्रता हे ठेव तिकडे. मम्मा सुनमुखाच्या वेळेला मला इतक्या प्रेमाने तुम्ही साखर भरवली, मी खाल्ली ना. मग आता मी आणलेली खीर खाणार नाही? आणि आत्ता पण मम्माने माझ्यासाठी सरबत पाठवलं होतं. म्हणजे सरबत आला होता तर? येस मामा, थँक्यू. पण ते काय झालं ना, ऍक्च्युली माझी मम्मा मला म्हणाली की पूजेच्या आधी काही खायचं प्यायचं नाही. सो आय एम सो सॉरी मम्मा, ते सरबत वेस्ट गेलं. पण तुम्ही म्हणत असाल तर मी ते श्रेयसला देऊ का? नाही, आय मीन थंड प्यायला तर त्याला त्रास होतो. सी, तेच तर मी म्हणत असते की मम्मांना सगळ्यांची काळजी असते घरात, म्हणून मी तुमच्यासाठी काळजीने खीर बनवली. प्लीज ती खा. घ्या ना, प्लीज टेस्ट करा. नको म्हटलं ना. इशू प्लीज हेल्प मी. सुनबाई आय डोंट वॉन्ट. मामा Leave मी me. प्रेमाने भरवलेली साखर मी खाल्ली ना, आता हे खावंच लागेल. सावकाश मामा, पाणी हवंय का? नम्रता पाणी आण लवकर. काळजी करू नका, घाबरू नका, यात काहीच नसायला नाही सासूबाई. आत्ता तर कुठे गेम सुरू झालाय, एवढ्या लवकर मला संपायची काही नाहीये. पाणी नको आम्हाला. आय मीन पाणी नकोय. आय ओके. चला पूजेला सुरुवात करूया सुनबाई. आलोच गुरुजी. येस, हो ओके. हे घेऊन जा. प्रार्थना पूर्वक तांबूल नार गेला नमस्कार. मी दुसऱ्या वेळेवर हातात अक्षता घ्यायच्या त्या व्हायच्या. नमो देवी महादेवी शिवाय सतीन्यता आपण स्मकुल समिती देताना प्रार्थना पूर्वक तांबूल नार गेले नमस्कार. मी माय डिअर सासूबाई, आज तुमच्या घरातला माझा पहिलाच दिवस असला तरी डाव मात्र पहिला नव्हता. पण फारच अंडर एस्टिमेट केलं मला. आता कळलंच असेल तुम्हाला, तुमची सून तुमच्यापेक्षा काही कमी नाही ते. चला सगळ्यांनी आरतीला चला.
पूजा छान पार पडली. हो ना. आता सुनबाई माहेरी गेला तरी चालेल. काय इशिता, तू इथेच आहेस? म्हणजे नाही म्हणजे तुझी ताई घरी गेली, तू गेली नाहीस तिच्या बरोबर? नाही, 4-5 दिवसांनी जाणारच आहे ना. मग भाऊजी आणि ताईंच्या मध्ये उगत कशाला ना मी, म्हणून मग नाही, इट्स अ गुड थॉट. यु नो श्रावणी, इशिता, काय हाक मारू तुला? तुम्हाला ज्या नावाने हाक मारायची आहे त्या नावाने हाक मारा. कारण कसं आहे ना, नाव बदललं तरी ओळख नाही बदलत. इट्स अ गुड थॉट. पण आम्ही तुला खरं सांगू, नाही म्हणजे आम्ही आधी तुला भेटलोय, पण हा जो तुझ्यात बदल झालेला आहे ना, तो आम्हाला खूप आवडलाय. आय लाईक दिस इशिता. आय मीन, श्रावणीपेक्षा आम्हाला ही इशिता आवडली. सो आम्ही तुला इशिता हाक मारली तर चालेल ना? येस, ऑफकोर्स चालेल मला. हसायला काय झालं? तुमच्याकडे बघून हसायला येते. कारण आता मला माहिती आहे, तुमची कितीही इच्छा असली ना तरी तुम्ही आधीसारखं मला घराबाहेर नाही काढू शकत, किंवा तुमची सिक्युरिटीही मला काही नाही करू शकत. तुमच्या मनात माझ्याबद्दल कितीही राग असला तरी तुम्ही मला हात नाही लावू शकत. आणि तुमची हीच अवस्था बघून मला खूप बरं वाटतंय. वाव, तुला बोलता येतं? आय एम सो सरप्राइज्ड. नाही, आम्हाला वाटत होतं की तू ताईची फॉलोअर आहेस, म्हणजे आराध्या ताई बोलणार आणि मग इशिता फक्त हो ताई, नाही ताई, चालेल ताई, ओके ताई, तू म्हणशील तसं ताई. बट आय लाईक दिस चेंज. एनिवे, आता तुझ्या मनात आमच्याबद्दल तिरस्कार वगैरे असेलच, काही हरकत नाही, स्वाभाविक आहे. आम्ही, तू मिडल क्लास होतीस ही का आमची चूक नव्हती किंवा तुझी चूक नाही, पण तू ही जी घाबरट स्वभावाची होतीस, कन्फ्युज्ड होतीस, दॅट वॉज माय प्रॉब्लेम. यु नो, आम्हाला कशी सून हवी होती? कर्तबगार, कर्तृत्वमान, ब्रेव, तुझ्या आराध्या ताईसारखी. हा, आता अनफॉर्च्युनेटली तुझी आराध्या ताई ओव्हर कॉन्फिडेंट झाली आहे. आय डोंट लाईक दॅट. तुला सांगू, तू तुझ्या आराध्य ताईसारखी नाही आहेस, तू वेगळी आहेस, अँड आय लाईक दॅट. तुम्हाला काय वाटतंय मॅम, मी तुमच्या बोलण्यात येईन? तर तसं नाहीये, कारण मी आणि ताई खूप क्लोज आहात. आय नो दॅट. का कोणास ठाऊक तुझ्याबद्दल वाईट वाटत होतं म्हणून आम्ही तुझ्याशी हे बोलतोय. तू बिचारी वाईट, आणि माझ्यासाठी का? कारण जे तू डिझर्व करतेस ते तुझ्या आराध्या ताईने मिळवलंय, अत्यंत स्मार्टली, तुझा वापर करून. आणि तू इथे बिचारी. नाही, ताईने जे काही केले ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी केले असं तुला वाटतंय, पण आपल्याला जे वाटतं ते नेहमीच सत्य असतं असं काही नाही. आम्हाला विचारशील तर तुझ्या ताईने तुझा पायरी म्हणून वापर केलाय. या, नाहीतर आम्हाला सांग ना, अगं तिने कधी स्वप्न तरी पाहिलं होतं का की एके दिवशी ती यशोधरा सरनाईकची सून बनेल? नो, यशोधरा सरनाईकची सून तर तू व्हायला हवं होतंस. पण आज ती या घरची सून आहे आणि तू तिच्या लग्नाचे फोटो बघतेस. नाही, माझी ताई माझ्या बरोबर असं काहीच नाही करणार, माझा पूर्ण विश्वास आहे. तुझा जो विश्वास आहे तो जर योग्य ठरला तर ग्रेटच. आम्हाला आपलं तुझी काळजी वाटत होती म्हणून आम्ही बोललो, दॅट्स इट. एनिवे, थँक्स फॉर युअर कन्सर्न मॅम. बट तुम्हाला एक सांगू, अक्षयचं लग्न फक्त आणि फक्त माझ्याशीच होणार, आणि ते कोणीही थांबवू शकत नाही, अगदी तुम्हीही.
पण आम्हाला ते थांबवायचं नाहीच आहे. रादर आत्ता आम्हाला विचारशील तर आम्हाला खरंच असं वाटतं की तुझं अक्षयशी लग्न व्हावं. बट द क्वेश्चन इज, तुझी आराध्या ताई ते होऊ देणार आहे का आता? का म्हणजे ती का नाही होऊ देणार? कारण आता तिचा काय फायदा यार? म्हणजे जर तू लग्न करून या घरात आलीस तर तू या घरची मोठी सून होणार. मग तिचा काय फायदा त्यात? तिचं स्टेटस काय राहणार आहे? हो की नाही? नाही, आता या क्षणी तुला असं वाटू शकतं की आम्ही तुम्हा बहिणींमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतोय. तुला जे वाटायचे ते वाटणारच, बट कारण जेन्युइनली आम्हाला असं वाटतंय की तू तुझ्या बहिणीच्या प्रेमातनं वाहवत चाललीस आणि तुझ्यासाठी काय योग्य आहे हे तुला कळतच नाहीये. आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जे काय बोलतोय त्यावर जरा विचार कर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, उद्या वेळ आलीच तर अक्षयची मॉम म्हणून आम्ही तुझ्याच बाजूने असू. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू अंडरस्टँड. गुड डे. झालं? तर यश आंटीला हवं होतं तसं लग्न पार पडलं आणि आपण काहीच करू शकलो नाही. आपल्याला कमिट केल्याप्रमाणे ना आपल्या हक्काचे 30 करोड तिने अजूनही दिलेले नाहीयेत. अगं पण मॉम, माझं टार्गेट ते 30 करोड नाहीये. म्हणजे हे बघ, एखादा बंगलो किंवा एखादा प्लॉट घेतला किंवा एखादी अलिशान कार घेतली की ते 30 करोड असेही संपून जाणार आहेत. बट माझं लग्न जर अक्षय बरोबर झालं तर, अगं तर असे 30 करोड मी रोज त्या तुझ्या बेस्टीकडून असे वसूल करून घेईन. पण त्यासाठी मला अक्षयची बायको आणि यशोधराची सून म्हणून त्या घरात प्रवेश मिळवावाच लागेल. मी पण तोच विचार करतेय. पण यशचं हे सगळं बिहेवियर पाहताना एकंदरीत मला सगळं अवघडच वाटतंय. अगं पण मॉम, आपल्याला यश आंटीची प्रॉपर्टी हवी असेल तर इम्पॉसिबल सुद्धा पॉसिबल करावंच लागेल ना. अगं पण तो अक्षय किती बावळट आहे माहिती ना तुला. आय नो. पण ती इशिता त्याच्या मागे आहे. म्हणजे लग्नात काय, मेहंदीत काय, ती सारखी त्या अक्षयच्या मागे पुढे करत होती. मला तर वाटतंय ना ती अक्षय बरोबर लग्न करण्याचं स्वप्न बघतीये. पण तिचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं पाहिजे आणि इच्छा माझी पूर्ण झाली पाहिजे. नक्की होणार शनू बेबी. तुला जे हवं ना ते तसंच होणार. पण त्या दोन बहिणी मला जरा जास्तच रिस्की वाटतात. रिस्की म्हणजे अनुष्का रत्नपारखी वाटते तितकी साधी सरळ नक्कीच नाहीये. इन शॉर्ट, आता खरी परीक्षा नवीन सुनेची नसून यशची आहे, सासू म्हणून. असं कसं आजी? आज तुम्हा सर्वांना मी स्वतः वाढणार आहे. बरं बाई. डॅड, हे तुमच्यासाठी. अगं आहे ते संपू दे आधी. नाही डॅड, मी काही ऐकणार नाहीये. हे सगळं तुम्हाला संपायचंय. अगं पण जास्त वाढलीस तर त्रास होईल आम्हाला. आजी, काही त्रास होणार नाही. मी आहे ना, तुम्ही बिंदास्त खा. मी तुमची काळजी घेईन. गुणाची आहे माझी आराध्या. रिअली. पण आम्ही काय म्हणतो,
तू काही कामं करतेस? नम्रता आहे शिल्सो, सिट. काम? मम्मा ह्याला काम नाही म्हणत. चला आता तुम्ही छान गप्पा मारा, मी जातो. बाय. त्यांनी सगळं एक मिनिट. हा या बरं ना या. बाय बाय. कसला तरी आवाज आला ना? नाही, कुठे काय नाही. रिलॅक्स रिलॅक्स, ये बस. सिमी म्हणाले ना काहीतरी आहे. एक मिनिट. हे सगळं इश्यूचं काम आहे. आय नो. मी करतो.
तू अशी ऑकवर्ड होऊ नकोस एकदम. माझ्या लक्षात आहे तू मला काय सांगितलंयस ते. रिलॅक्स, बी कम्फर्टेबल. हे अक्षयचं काम आहे. नाही, हे इशूचंच काम असेल. नाही नाही, त्याने आधी पण केलेलं आहे. आमच्या एका मित्राचं लग्न झालं तेव्हा अक्षय आणि त्याच्या मित्रांनी हेच केलं होतं. युजलेस माणूस. बघ, मला असं बोलायचं आहे की आपल्या रिलेशनशिप मध्ये झालं तर मला म्हणायचा मुद्दा असा आहे ना की आपल्या रिलेशनशिप मध्ये आपण पुढे पटकन सांगतो आता आपल्याला, म्हणजे मला बोलायचं असं आहे ना की आपल्या रिलेशनशिप मध्ये पुढे वाजू द्या आता. नको ना. आपल्या रिलेशनशिप मध्ये पुढे जायचा आपण जेव्हा विचार करू तेव्हा आम्ही अरविंदला जी गोळी दिली तिचा इफेक्ट इतक्यात सुरू व्हायला हवा होता. पण आमचा अंदाज चुकला तर. काय झालं? काही नाही. आराध्या, तुला जे काही वाटतं ते तू मोकळेपणाने माझ्याशी बोलू शकतेस. श्रेयस, मला असं वाटतंय की आपण अजूनही या नात्यात एकमेकांना वेळ द्यायला हवा. हो ना? बरोबर ना? जसं मी तुला म्हणालो, जोपर्यंत तुझी इच्छा होत नाही तोपर्यंत मी तुला स्पर्श करणार नाही. आणि आपल्या नात्यात पुढे कधी जायचं हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल. आय प्रॉमिस. नको काळजी करू. चला, उशीर झालाय, फार झोपूया ना. हो. तू इथे झोप, मी इथे झोपीन. नाही नाही नाही, तू प्लीज इथे झोप, मी झोपते तिकडे. अगं एकदम कम्फर्टेबल आहे तिकडे, मस्त वाटतं, रिलॅक्स. प्लीज, तू इकडे झोपायचंय, मी तिकडे झोपेन. ओके, नो प्रॉब्लेम. तुला जिथे हवं तिथे तू झोप. मी ब्लँकेट आणि उशी देतो. हो. खरं तर यशोधराला धडा शिकवायला म्हणून मी या घरात आले. जे त्यांना बरं वाटत नाही तोवर मला काही झोप लागायची नाही. हो, ते पूर्णपणे बरे होत नाही ना तोपर्यंत चैनच पडणार नाही. आणि मी काय म्हणतोय, डॅडना आता बरं नसताना आपण स्वित्झर्लंडची टूर पोस्टपोन करूया. डोंट वरी प्लीज. थँक यू सो मच.
कारण आता मम्माना आणि डॅडना आपली जास्त गरज आहे. आणि हे जे काही घडलंय त्यावरून हे क्लिअर आहे की कोणीतरी आपल्या वाईटावर आहे. त्यामुळे आपण आता घरी नसणं हे रिस्की आहे. आय होप यू डोंट माइंड. श्रेयस, आत्ता डॅडची तब्येत आणि ह्या घरची सेफ्टी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. आणि स्वित्झर्लंड काय आपण कधीही जाऊ शकतो. माझा अंदाज खरा आहे ह्याची खात्री पटायला लागली आता. मी आणि श्रेयस एकमेकांच्या जवळ येऊ नयेत म्हणून ह्या बाईने स्वतःच्या नवऱ्याचा जीव पणाला लावला. म्हणजे खरंच हिच्या मनात भीती की जर श्रेयस आणि मी जवळ आलो तर तो माझ्याच तालावर नाचेल. आणि हेच तर तिला नको आहे. पण म्हणून अजून किती खालच्या पातळीवर उतरणार आहे ही बाई. मी काय म्हणते, तुम्ही असं नका करू. जा ना तुम्ही, तिला वाईट वाटेल रे. आजी, आत्ता ह्या क्षणी जोपर्यंत बाबांची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत श्रेयस आणि माझं इथे राहणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. थँक्यू सो मच. आय एम सो लकी की तू माझी बायको आहेस. वहिनी, तू खरंच खूप समजूतदार आहेस ग. बरी, मला तुझा अभिमान वाटतो खरंच. चला जाऊन झोपा. चला. आम्हाला वाटलं होतं हिचा हनीमून कॅन्सल झाला तर शील बी सॅड, पण ही तर खुश दिसते. प्लॅन आमचा सक्सेसफुल झालाय आणि आनंद हिच्या चेहऱ्यावर दिसतोय. काय बघतोयस? एक सुंदर स्वप्न बघतोय. असं उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघणारं मी पहिल्यांदा कोणीतरी बघतेय. जागेपणी स्वप्न दाखवणारं मी सुद्धा पाहिलं नव्हतं कोणी. खरंच? असं म्हणतात सकाळी बघितलेली स्वप्न खरी ठरतात. माझं स्वप्न तर कधीच खरं ठरलंय. आता फक्त या स्वप्नातून कोणी जागा करायला नको बस. शेवटी स्वप्न म्हटलं की ते कधी तुटेल सांगता येत नाही. आज न उद्या भानावर यावंच लागणार. झालं? आता लवकर आवरून डॅडना बघायला जायला हवं ना. तू आरामात आवर ना, मी भेटून येतो डॅडना तोपर्यंत. नाही, आपण दोघं एकत्र जायचंय प्लीज. बरं चालेल, थांबतो मी तुझं आवरून होईपर्यंत. आलीच. योग्य वेळी योग्य जागी
योग्य व्यक्ती लाईफ मध्ये आली की लाईफ चेंजेस होऊन जात. आय एम लव्हिंग इट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आय होप मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही करत आहे ना? नाही, झालंय माझा योगा करून. ओके. बाय द वे, तुम्हाला काल रात्री नीट झोप लागली आहे ना? नाही म्हणजे नवीन घरात नवीन ठिकाणी लवकर झोप येत नाही ना, म्हणून विचारलं. नाही, थँक्यू. छान नाही म्हणता येणार, पण झालीये तुटक तुटक. सेम इयर. यू नो ना डॅडची तब्येत. हो, त्यांना मी काल रात्रीपासून भेटलेच नाही. हे सगळं आवरून झालं ना की त्यांना जाऊन एकदा भेटून येईल मी. मी फ्रेश होऊन खालीच जाणार आहे. असं म्हणतो आपण एकत्र जाऊया का? म्हणजे इफ यू डोंट माइंड. हो चालेल, मी आवरून घेते. ओके ओके. मी जातो, फ्रेश होतो. ओके. फक्त आराध्याच नाही, ती श्रावणी आहे ना, ती सुद्धा डोकेदुखी ठरू शकते. लवकरात लवकर या दोन्ही डॉन मार्केट मुलींना घराबाहेर काढायला. यशोधरा, ब्रेकफास्ट पाठव, गोळ्या घ्यायच्यात. हो. नम्रता, यशोधराला आमचं सगळं सत्य कळलंय, माहितीये ना तुला? हो ताई. आता आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. आत्ता ती गप्प बसलीये कारण तिला तिचं सत्य तिच्या मुलांना कळू द्यायचं नाहीये, पण ती फार वेळ गप्प बसणाऱ्यातली नाहीये. यू नो दॅट राईट? म्हणजे आता काय करतील त्या? अगं, श्रावू आणि मला या घरातून लवकरात लवकर कसं बाहेर काढता येईल ह्याचा ती विचार करत असेल, कारण आपल्याला तिच्या एक पाऊल पुढे जायचंय. तू काळजी करू नकोस ताई, मी नीट लक्ष ठेवेन त्यांच्यावर. फक्त तेवढंच गरजेचं नाहीये, तुलाही अलर्ट राहावं लागेल, कारण तिला तुझ्यावर संशय येता कामा नये. आणि तिला जर कळलं ना ह्या घरात मी तुला प्लॅन्ट केलंय, तर ती तुलाही या घरातून बाहेर काढून टाकायला मागे पुढे विचार करणार नाही. आतापर्यंत आम्हाला फक्त संशय होता, पण आता खात्री पटली. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग बाळा. गुड मॉर्निंग. अरे हे काय, मी यशोधराला सांगितलं होतं ना ब्रेकफास्ट पाठवायला, तिने तुलाच कामाला लावलं. डॅड, हे काम नाहीये, आता हे माझं कर्तव्य आहे. असं नाही, पण नम्रताला सांगायचं ना. तू कशाला उगाच त्रास करून घेतलास? नाहीतर मला सांगायचं, मी घेऊन आले असते. आजी, मी इथे असताना तुम्ही हे काम का कराल? आणि तुमच्या